गोपींना भगवान श्रीकृष्ण सोडून गेले, त्या कशा राहतील याची मला चिंता पडली. श्रवण देश कालाचा भेद विसरून श्रवण केला गेलं पाहिजे. त्या कुलशेखर नावाच्या भक्ताची कथा सांगतात ना, तो कथा श्रवण करत होता आणि रामायणाची कथा चालू होती आणि त्यात खरदूषण प्रभू रामचंद्रावर आक्रमण करणं कथा चालू आहे. कुलशेखर बसलेला आहे ऐकायला. केरळातला तो भक्त, तो भगवंताच्या शंखाचा अवतार होता असं मानलं जातं. आणि त्या कुलशेखराच्या समोर कथाकार कथा सांगून राहिला आणि कथाकाराने कथेमध्ये सांगितलं की खरदूषण 14,000 राक्षस घेऊन प्रभू रामचंद्रावर आला. एकाकी राम चतुर्दश सहस्त्राणी रक्षसाम भीम कर्मणा एकाकी राम धर्मात्मा कथम युद्धम भविष्यति. चतुर्दश सहस्त्राणी 14,000 राक्षस, चतुर्दश सहस्त्राणी रक्षसा भीमकर्मना. बरं, ते राक्षस काही दयावान वगैरे नाही, भीमकर्मना महाभयंकर राक्षस. आणि एकाकी राम धर्मात्मा, राम मात्र एकटा आहे. समोरून 14,000 राक्षस आहेत आणि समोर फक्त एकटे प्रभू रामचंद्र आहेत. कथम युद्धम भविष्यति. 14,000 राक्षसासोबत एकटा राम कसं काय युद्ध करणार आहे असं म्हणता बरोबर तो कुलशेखर उठला, जवळचा शंख घेतला आणि लगे आस्फुरला. सेनापती आला. ती कथाकाराला वाटलं हे काय झालं की याला, पण ती ऐकीच ना त्या कथाकाराचं. शंख आस्फुरला, सेनापती जवळ आला आणि सेनापतीला प्रभू राम ते कुलशेखर सांगतात, आपल्या चतुरंगिनी लक्षावधी सैन्याला म्हणा तयार व्हा, आपल्याला खरदूषणाशी युद्ध करायला जायचं आहे. कारण त्या 14,000 राक्षसांनी ही बघितलं नाही की एकटे रामात युद्धाची नीती नियम काय आहे. एकट्या रामावर ते आक्रमण करतात. चला आक्रमण. देश आणि काल, देश याचं केरळ होतं, त्या युद्धाचं देश लंकेचा परिसर होता, देश विसरला. याचं श्रवणाचा काळ कलियुग होता, तो काळ त्रेतायुग होता, तो काळही विसरला. कथा श्रवण करत असताना असा देश काळाचा विसर होता. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेने आदरे ऐके माता, तेने सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. नाथबाबा म्हणतात, एखाद्या बाईचं पोरग हुकलं, चुकलं, कुठंतरी भुललं गेलं आणि पोरग लहान 5-6 वर्षाचं, 15 दिवस झाले सापडलं नाही, ते बिना पाण्याची आहाराची बसलेली आहे आणि त्यात कोणतरी आवाज दिला, गंगे तुझं पोरग. मग हे असं म्हणल्यावर ती बाई 5 वर्षाच्या लेकराची माय, महिना झाले लेकरू हरवून, ती ज्या सद्बुद्धीने वा ज्या उत्कंठेने श्रवण करेल त्या उत्कंठेने कथेचं श्रवण व्हावं.